केज शहरामध्ये आता या ठिकाणी दाखल झालेला आहे हा कॅनवा। आपण पाहतो की केज शहराच्या प्रमुख भागामध्ये हा कॅनवा आता हो. दाखल झालेला आहे। पुढे कॅनवा हा आता पाहणं महत्वाचं। अशा देखील चर्चा आहे की काही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्या केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे त्या पोलीस ठाण्यामध्ये त्यांना नेलं जाऊ शकतं। मात्र आता ती प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर मग त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल। आता पाहणं महत्वाचं आहे, पुढे पोलीस स्टेशन आहे आणि त्यानंतर न्यायालय आहे। आता हे पोलीस स्टेशन मध्ये कराड्याला घेऊन जातात की मग थेट न्यायालयात जातात हे पाहणं देखील महत्वाचं आहे। पुढील काही सेकंदातच आता हा जो कॅनवा आहे हा कॅनवा आता न्यायालयात पोहोचणार आहे। गुरुप्रसाद। सचिन, मगाशी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी कराड याचे समर्थक जमलेले होते, त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या जमावाला पांगवलेलं होतं। आत्ता तिकडची काय स्थिती आहे? हा जमाव या ठिकाणी एकवटू नये त्यामुळे कशा पद्धतीचा बंदोबस्त हा पोलिसांकडनं केला जातोय? गुरुप्रसाद, हे पाहता की रस्त्याच्या दोन्ही बाजूने तुम्ही पाहू शकता की अशा हं. पद्धतीने लोक थांबलेले आहे। मात्र पोलीस देखील तेवढ्याच क्षमतेने आणि तेवढ्याच हो. ताकदीने या ठिकाणी उपस्थित आहे। कुठलाही अनुचित प्रकार होऊ देणार नाही असा आत्मविश्वास बाळगून या ठिकाणी पोलीस रस्त्यावर उतरलेले आहे आणि आतापर्यंत आपण पाहतो की पोलिसांनी सक्षमपणे ही जबाबदारी पार पाडलेली आहे आणि यानंतर कुठल्याही पद्धतीचं गालबोट लागू नये याची खबरदारी घेऊन पूर्ण रस्ता निर्मनुष्य केलेला आहे। आता बीड पोलीस ठाण्यासमोर हे आलेले आहे। न्यायालयात बीड पोलीस ठाण्यासमोर हा कॅनवा आलेला आहे आणि आता न्यायालय समोर आता घेऊन जाणार आहे आणि आपण पाहतो की तेच दृश्य आहे न्यायालयासमोर इथे की जे न्यायालयामध्ये आता हा कॅनवा घुसलेला आहे। गुरुप्रसाद, हे म्हणजे आता न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला आणलेलं आहे, बरोबर? न्यायालयात दाखल झालंय वाल्मिक कराड यांचं काय कॅनवा। हा, सचिन, आता न्यायालयामध्ये पोहोचल्यानंतर पुढची प्रक्रिया कशी असणार आहे? सचिन. हा गुरुप्रसाद, या ठिकाणी न्यायालयामध्ये हा जो कॅनवा आहे पोहोचलेला आहे। पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे। पुढील काही मिनिटांमध्ये न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे वाल्मिक कराडाला आणि त्यानंतर पुढे काय घडतं हे पाहणं भारतात महत्वाचं राहणार। कारण की ज्याची वाट अनेक तासापासून पाहत होते त्या आता तो क्षण आलेला आहे। त्यानंतर आता हा संपूर्ण रस्ता आपण पाहतो की या बाजूला जर आपण पाहिलं तर पूर्णपणे निर्मनुष्य आहे आणि या बाजूने न्यायालयाच्या हे देखील निर्मळ अशा पद्धतीने ही पूर्ण रस्ता जो आहे तो थांबवण्यात आलेला आहे, बॅरिकेटिंग करण्यात आलेला आहे आणि कुणालाही प्रवेश दिला जात नाही। दोन्ही बाजूने रस्ता बंद केला गेलेला आहे आणि यानंतर आता जे कराड आहेत त्या कराड यांना आता न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। युक्तिवाद देखील त्या ठिकाणी केले जाईल। काही गोष्टी या घटनेचे जे कंगोरे आहेत ते तपासण्यासाठी सीआयडीला अर्थातच वेळ लागेल, त्यासाठी त्यांना पीसीआर ची मागणी देखील त्या ठिकाणी केली जाणार आहे। त्यानंतर पीसीआर मध्ये किती दिवसाची पोलीस कस्टडी या ठिकाणी त्यांना मिळते हे पाहणं तेवढं महत्वाचं राहणार आहे। गुरुप्रसाद। बरोबर आहे, त्यामुळे आता वाल्मिक कराड हा न्यायालयामध्ये पोहोचलेला आहे। पोलीस त्याला घेऊन न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि ही लाईव्ह दृश्य आपण बघतो। दोन दृश्य आहेत पुढारी न्यूजवरती एक्सक्लुझिव्ह। आत्ता सध्या जी आपल्या टीव्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूला आपण दृश्य बघतोय ती आहेत बीडच्या केज इथल्या न्यायालयाबाहेरची दृश्य, ज्या ठिकाणी आता काही सेकंदांपूर्वीच खरं तर वाल्मिक कराड याला घेऊन अधिकारी पोहोचलेले आहेत। आणि दुसरीकडे ही दृश्य आपण बघतो ती आहेत रुग्णालय परिसरामधली। जेव्हा रुग्णालयामधनं वाल्मिक कराड हा वैद्यकीय तपासणीनंतर बाहेर पडला तेव्हाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूजवरती। काही मिनिटांपूर्वीची दृश्य, जेव्हा वाल्मिक कराड याला पोलिसांनी गाडीमध्ये बसवलं आणि रुग्णालयापासून न्यायालयापर्यंत आणलं आणि आता या क्षणाला ताजी अपडेट हीच आहे की वाल्मिक कराड याला घेऊन पोलीस हे न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्या कुठल्याही क्षणी त्या ठिकाणी न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होणार आहे। न्यायालयाच्या बाहेरची दृश्य आपण बघतो आहोत। मोठा पोलिसांचा फौजफाटा आपल्याला या क्षणाला बीडच्या केज इथल्या न्यायालयाच्या बाहेर दिसतो। याचं कारणही तसंच आहे। आपण जर का बघितलं तर वाल्मिक कराड याचा रुग्णालयापासून न्यायालयापर्यंत जो प्रवास झाला त्या प्रवासामध्ये सबंध रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला माणसं दिसत होती, गर्दी दिसत होती। मोठ्या संख्येनं काही वेळापूर्वी लोक हे न्यायालयाच्या बाहेर जमलेले होते। त्या गर्दीला पोलिसांनी पांगवलेलं आहे आणि त्यानंतर या न्यायालयाच्या परिसरामध्ये एकूणच मोठा पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला दिसतोय। पुन्हा इथं जाऊयात, सचिन जिरे आपल्यासोबत आहे। तर बीडमधनं लाईव्ह दृश्य आपण बघतो। सचिन यांच्याकडे आपण जाणार आहोत। सध्या ही लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजवरती एक्सक्लुझिव्ह, ज्या क्षणाला रुग्णालयामधनं वाल्मिक कराड याला बाहेर आणण्यात आलं तेव्हाची एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। वाल्मिक कराड आता सध्या बीडच्या केज इथल्या न्यायालयामध्ये आहे, ज्या ठिकाणी त्याला आता पुढच्या काही मिनिटांमध्ये हजर केलं जाईल। त्यामुळे कोर्टामध्ये जेव्हा ही सुनावणी आता होणार आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये, तेव्हा नेमकं काय घडतं
वाल्मिक कराड याला किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावली जाते, कोणते मुद्दे या सुनावणी दरम्यान उपस्थित केले जातात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। आज दुपारी वाल्मिक कराड याने पुण्यामध्ये CIDच्या ऑफिसमध्ये सरेंडर केलेलं होतं, शरणागती पत्करलेली होती आणि त्यानंतर आता वाल्मिक कराड याला CIDनं बीड इथं आणलेलं आहे, बीडच्या केज इथं आणलेलं आहे आणि आता केज इथल्या न्यायालयामध्ये वाल्मिक कराड याला पुढच्या काही मिनिटांमध्ये हजर केलं जाणार आहे। सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या सगळ्या प्रकरणाकडे। वाल्मिक कराड याला आता बीडच्या केज इथल्या न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। बीडच्या केज इथनं या सगळ्या लाईव्ह अपडेट्स आपण क्षणाक्षणाच्या पुढारीच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो आहोत। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सुद्धा सध्या न्यायालयाच्या बाहेरून आपल्यासोबत आहेत। क्षणाक्षणाच्या अपडेट्स पुढारीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी बीडच्या केजमधनं थेट जाऊयात न्यायालयाच्या बाहेरून। प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, काही मिनिटांपूर्वीच वाल्मिक कराडला घेऊन अधिकारी हे न्यायालयामध्ये पोहोचलेत, आत्ता साधारणपणे सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष। हो, थोड्या वेळातच न्यायालयाच्या परिसरामध्ये ते पोहोचलेले आहे। न्यायालयाहून थोड्या वेळातच आता या ठिकाणी ते जाणार होतील आणि न्यायालयात हजर त्यांना केलं जाणार आहे आणि त्यानंतर पुढील सुनावणी ही सुरू होईल। तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर न्यायालय परिसरामध्येच पोलीस ठाणं देखील आहे आणि त्यानंतर आपण पाहतो की त्याच बाजूला न्यायालय आहे। त्यामुळं या ठिकाणी एकच परिसर आहे आणि थोड्याच वेळानंतर आता हे आपल्याला कळेल की प्रक्रिया कधी सुरू होणार आहे, पुढची सुनावणी कधी सुरू होणार आहे, त्यानंतर CID काय त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी प्रतिक्रिया मांडतात, त्या मत मांडतात आणि किती दिवसाचं PCR मागतात आणि न्यायालय त्यांना किती दिवसाचं PCR मंजूर करतो, ह्या सर्व गोष्टी आता थोड्या वेळात घडतील। मात्र सध्या जर परिस्थिती आपण पाहतो की हा परिसर पूर्णपणे या ठिकाणी पोलिसांनी निर्मनुष्य केलेला आहे। माझ्या या बाजूला तुम्ही पाहू शकतात की कशा पद्धतीने हा जो रस्ता आहे तो अडविण्यात आलेला आहे आणि या रस्त्यावरती आपण पाहतो की मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील जमलेले आहेत। त्या कार्यकर्त्यांना कुठेही इथं वादविवाद होऊ नये, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर येऊ नये, कुठला वाद होऊ नये आणि याची पुरेपूर खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे। एक रस्ता जो आहे तो मोकळा करण्यात आलाय, मात्र इकडचा जो रस्ता आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। सर्व वाहनं जी थांबवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळात न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते। थोड्याच वेळात या ठिकाणी पूर्ण तयारी पोलिसांकडून पूर्ण करण्यात आलेली आहे, CID कडून पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आता थोड्याच वेळात कुठल्याही क्षणी सहज म्हणता येईल की आपल्याला ही न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती सुरू होऊ शकते। त्यानंतर न्यायालय काय आदेश देतो ते पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। गुरुप्रसाद, अर्थात त्यामुळे तर या सुनावणी दरम्यान काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। वाल्मिकची वैद्यकीय चाचणी झाली आणि त्यानंतर आता वाल्मिक कोर्टाकडे रवाना झालेला होता, आता तो कोर्टामध्ये पोहोचलेला आहे आणि कुठल्याही क्षणी आता सुनावणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं, वाल्मिक कराड याला किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावली जाते, अधिकारी या सगळ्या दरम्यान नेमके काय मुद्दे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। न्यायालयाबाहेरची दृश्य आपण बघतो आहोत। प्रतिनिधी सचिन जिरे सध्या न्यायालयाच्या बाहेर आहेत। थेट जाऊयात न्यायालयाच्या बाहेर। सचिन जिरे आपल्या सोबत आहे। सचिन, आपण बघतोय तुमच्या पाठीमागे मोठा पोलिसांचा फौजफाटा दिसतोय, मोठा बंदोबस्त दिसतोय। जेव्हा वाल्मिक कराड याला रुग्णालयापासून हे न्यायालयापर्यंत आणलं गेलं तेव्हा सुद्धा रस्त्याच्या कडेला मोठ्या संख्येनं जमाव दिसत होता। यापूर्वीची सुद्धा दृश्य समोर आहेत। कशी एकूण व्यवस्था या ठिकाणी पोलिसांकडून केली जाते? गुरुप्रसाद, आपण पाहिलं जशी माहिती समोर आली की कराड या ठिकाणी न्यायालयात हजर केलं जाणार, त्यानंतर आपण पाहतो की या पूर्ण परिसरामध्ये शेकडोच्या संख्येने तरुण नागरिक या जमा व्हायला सुरुवात झाली होती। मात्र पोलिसांनी ही खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेटिंग लावले आणि काही तरुणांना इथून बाजू काढण्याचा प्रयत्न केला। त्या दरम्यान तरुणांनी हुल्लडबाजी देखील केली, मात्र पोलिसांनी त्यांना सांगितलं एक दिवस तुमचा आहे, मात्र 364 दिवस आमचे राहतात, त्यामुळे कुठे कुणीही कायदा हातात घेऊ नये अशा पोलिसांच्या आवाहनानंतर या ठिकाणाहून हे सर्व जे जमलेले कार्यकर्ते, हुल्लडबाजी करणारे कार्यकर्ते जे होते ते इथून निघून गेलेले आहेत। आपण पाहतो की न्यायालयाच्या डाव्या बाजूला 500 मीटर आणि उजव्या बाजूला 500 मीटर असा संपूर्ण रस्ता हा निर्मनुष्य करण्यात आलेला आहे। प्रत्येक चौकांमध्ये त्यापुढील जे पडे चौक आहेत, जे कट्स आहेत, त्या प्रत्येक कट्सवर चौकांवरती या ठिकाणी पोलिसांची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी RCBचं पथक असेल, त्याचबरोबर राखीव दल असतील, त्यांची देखील या ठिकाणी कुमक मागवण्यात आलेली आहे। वेळप्रसंगी कुठल्याही
प्रसंग आला त्याला आम्ही सामोरं जाऊ अशा पद्धतीच्या भूमिकेतून पोलीस आहे. त्यामुळे पोलीस सध्या तरी सर्वांना विनंती करतायत की कुणी कायदा हातात घेऊ नये. मात्र कुणी कायदा हातात घेतला तर आम्ही त्याच पद्धतीने ते हाताळू अशा पद्धतीचं या ठिकाणी आव्हान देखील करण्यात येत आहे. आणि आतापर्यंत आपण पाहतो की गेली 3 ते 4 तास आहे इथं नागरिक आहेत. म्हटलं कुठल्याही याला गालबोट लागलं, सध्या तरी गालबोट लागलेलं नाही. मात्र काही किरकोळ कारण वगळता एकंदरीत सर्व शांतता आहे. कुठेही असा अनुचित प्रकार सध्या घडलेला नाही. मात्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन, आता साधारणपणे किती मिनिटांमध्ये सुनावणी सुरू होऊन प्रत्यक्षामध्ये निर्णयाची अपेक्षा आहे? यावेळेस ज्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं त्यानंतर असं मत आहे की पुढील 10 ते 15 मिनिटांनंतर ही न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात होईल. त्यानंतरच नेमकं आतमध्ये काय घडतंय, नेमकं काय CID कडून मांडण्यात येत आहे, किती दिवसाचा PCR मागितलं जात आहे, न्यायालय किती दिवसाचा PCR किंवा MCR मंजूर करतंय, हे सर्व घडामोडी त्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र तुर्तास जरी असं सांगितलं गेलंय पुढील 10 ते 15 मिनिटात ही जी प्रक्रिया आहे ती सुरू होईल. गुरुप्रसाद. सचिन, आपण सगळ्या प्रेक्षकांना दाखवूयात आता ज्या न्यायालयाच्या बाहेर तुम्ही उभे आहात तिकडचं आजूबाजूचं चित्र कसं आहे? गुरुप्रसाद, मी ही बाजू पहिले तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की आपण पाहतो की इथून 500 मीटरवरती आपण पाहतो अशा पद्धतीने हा रस्ता आहे बॅरिकेटिंग लावून पोलिसांनी बंद केलेला आहे. कारण की या परिसरामध्ये कुणालाही येण्यास या ठिकाणी परवानगी दिली जात नाहीये. फक्त जे महत्वाची आहे, जे अँब्युलन्स असतील किंवा वैद्यकीय कारणाने जी जाणारी येणारी वाहनं असतील किंवा शासकीय नोकर असतील यांनाच या ठिकाणाहून जाऊ दिलं जात आहे. जे इतर कार्यकर्ते होते जे सकाळपासून या ठिकाणी जेव्हा माहिती पडलं तेव्हापासून इथं येत होते त्या सर्वांना आता पोलिसांनी बाजूला केलेलं आहे. सर्वांना पोलीस देखील विनंती करताय कुणीही 5 पेक्षा अधिक लोक इथं जमू नको. त्या पद्धतीने आव्हान देखील पोलिसांच्या वतीने वारंवार केलं जात आहे. आणि अशाच पद्धतीने जर दुसरी बाजू तुम्हाला दाखवायचं झालं तर आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने दुसरी जी बाजू आहे ही देखील निर्मनुष्य झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी संपूर्ण घटनेवरती या लक्ष ठेवून आहे. आणि पुढेच आपण पाहू शकतो हा पूर्ण रस्ता जो आहे तो निर्मनुष्य आहे. आणि या ठिकाणी जे राखीव बटालियन आहे त्यांना देखील या परिसरामध्ये तैनात करण्यात RCB असेल त्याचबरोबर इतर जे पथकं असते त्यांना देखील तैनात करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर साध्या वेशातील SBचे पोलीस देखील या सर्व घटनेवर लक्ष ठेवून आहे. कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडता कामा नये अशा या खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त, बॅरिकेटिंग असेल, पोलीस बंदोबस्त असेल, साध्या वेशातील पोलीस असतील किंवा इतर ज्या उपाययोजना साधारण पोलिसांना कराव्या लागतात सर्व सुविधा या ठिकाणी सर्व केलेल्या उपाययोजना या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या आहे. आणि आज आपण पाहतोय की सकाळपासून या ठिकाणी एक प्रेशर होतं की दोन्ही कार्यकर्ते कुठेतरी समोरासमोर येतील किंवा इतर काही अनुचित प्रकार घडेल असं कुठलाही प्रकार आतापर्यंत घडलेला नाहीये. काही किरकोळ जर हिल्लोडबाजांचा विषय सोडला तर पूर्णपणे शांतता ही केज आणि बीड जिल्ह्यामध्ये सध्या तरी पाहायला मिळते. आणि पोलिसांचं पूर्ण नियंत्रण आहे. पोलीस सर्वांना समजून सांगतात कुणी कायदा हातात घेऊ नये आणि जो कायदा हातात घेईल त्यावर कठोर कारवाई केली जाईल अशा पद्धतीचे या ठिकाणी आव्हान. बरोबर. वाल्मिक कराड याला न्यायालयामध्ये हजर करत असताना पोलिसांनी सुद्धा कमालीची खबरदारी घेतलेली आणि ती दृश्य आपण बघत होतो. आता ही दृश्य आहेत ती रुग्णालयामधनं जेव्हा वाल्मिक कराड याला न्यायालयाच्या दिशेनं पोलीस घेऊन जात होते तेव्हाची दृश्य आहेत. तपासणीनंतर, वैद्यकीय तपासणीनंतर जेव्हा वाल्मिक कराड याला रुग्णालयामधनं बाहेर आणण्यात आलं तेव्हाची एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजवरती. आणि आता या क्षणाला वाल्मिक कराड हा केस इथल्या न्यायालयामध्ये आहे ज्या ठिकाणी आता कुठल्याही क्षणी त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि सुनावणीला सुरुवात होईल.